नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आता जे विद्यार्थी बी एड करून घरी बसलेले आहेत, जे विद्यार्थी या परीक्षेपासून खूप दिवस झाले वंचित राहिलेले आहेत, वय झाले म्हणून परीक्षा देणं टाळतात, या नवीन विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रामध्ये शिक्षक होण्यासाठी जे झगडतात, ज्यांना माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अभ्यासक्रमासहित वयाच्या अटीनुसार आपल्याला सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली पाहायची आहे। हा व्हिडिओ जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खास बनवलेला आहे। ज्यांना माहित आहे त्यांनी स्किप केला तरी काय हरकत नाही, जर माहितीच तो पाहायचा असेल तर पाहू पण शकता। मित्रांनो लक्षात घ्या, पहिला मुद्दा, वय। शिक्षक होण्यासाठी वयाची अट आहे का? शिक्षक होण्यासाठी म्हणतोय बरं का, तर शिक्षक होण्यासाठी वयाची अट असते। ओपन म्हणतोय मी, ओपन कसलंही आरक्षण नसलेला खुला गट। आता ईडब्ल्यूएस व एसईबीसी मराठा आरक्षण आहे, आणि एसईबीसी व ईडब्ल्यूएस आरक्षणामधून आपल्या मराठा समाजाला सुद्धा एक विशिष्ट 10% आरक्षण दिलेलं आहे। त्यांना सुद्धा त्याच्यापेक्षा जे ओपन आहेत, ज्याला कसलंच आरक्षण नाही, त्यासाठी 38 वर्षाची वयाची अट आहे। आणि जे लोक कास्ट आहेत, कास्ट, त्याला वयाची अट आहे 43 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षक होता येतं। किती वर्षापर्यंत? 43 वर्षापर्यंत शिक्षक होता येतं। आता मित्रांनो, आपण परीक्षेच्या पद्धतीकडे जाऊ। टीईटी म्हणजे काय आहे, भानगड काय आहे? टीईटी पेपर तुम्ही 1 पास असाल आणि तुमचं डीएड झालेलं असेल तर 1 ते 5 या वर्गासाठी तुम्ही पात्र असाल। पेपर नंबर 1 असाल तर टीईटी नंबर 2 जर विचारात घेतला तर टीईटी नंबर 2 बीएड चे लोक व डीएड चे लोक समाविष्ट असतात। 6 ते 8 वर्गासाठी तुम्ही पात्र असता। त्यानंतर जे काही फक्त बीएड करून घरी बसलेले आहेत, त्यांना बीएड नंतर कुठलीच एक्झाम पास झाली नाही, त्या विद्यार्थ्याला TAIT एक्झाम देण्यासाठी ते पात्र असतात। ठीक आहे। आता या वर्गासाठी पर्यंत तुम्हाला जर शिकवायचंच असेल तर, किंवा तुमचं क्वालिफिकेशन या वर्गाच्या लेवलचं असेल तर तुम्हाला महा टीईटी किंवा सीटीटी परीक्षा पास व्हावीच लागते। ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात आली असेल। या पलीकडे जर लक्षात आलं नाही तर माझा संपर्क क्रमांक देतो, या संपर्क क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचंय। मित्रांनो, तुम्हाला माहिती मिळेल, क्लास जॉईन करून टाका, अपडेट भेटत जातील, वेळोवेळी मार्गदर्शन भेटत जाईल, व्यवस्थितरित्या, सविस्तररित्या। ठीक आहे, आता आपण जाऊ अभ्यासक्रमासाठी। कुठं जायचंय? अभ्यासक्रम। टीईटी वर्सेस टेट एक्झाम याचा सिलेबस TAIT म्हणायला, टॅट टॉट म्हणत बसायचं नाही, सरळ सरळ सांगतो। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, जे लोक टीईटी पास झाले त्यांना टेट एक्झाम सुद्धा सोपी जाते, कारण TAIT एक्झाम टीईटी एक्झाम पेक्षा सोपी परीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण मित्रांनो, टीईटी जो क्रॅक करून येतो तो शिक्षक 100%च होतो। ठीक आहे, आता या टीईटीचा या वर्षीचा रिझल्ट जर बघितला, 3.38% एवढा रिझल्ट लागलाय मित्रांनो। आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 30,000च लोक महा टीईटी पास आहे। मग सीटीटी पास असणारे 20,000 लोक असतील, आणि 50,000 लोकांचंच खऱ्या अर्थाने 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये, लक्षात घ्या, कॉम्पिटिशन आहे, आणि या ठिकाणी सर्वाधिक जागा असतात। बीएडच्या लोकांनी अभ्यास आतापासून चालू करायचे TAITचा, आणि मित्रांनो, योग्य मार्गदर्शन मिळवायचे तरच तुम्ही शिक्षक होणार आहात। खालील वर्गाच्या विद्यार्थ्यांनी तुमचं गणित बुद्धिमत्ता एकदम स्ट्रॉंग झालं तरच तुम्ही शिक्षक होणार आहात। ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत। दुसरा मुद्दा, विषयाचं बघितलं तर याच्यामध्ये टीईटी मध्ये मराठी हा विषय निवडला तर आपल्याला काय फायदा होतो ते पुढे सांगतो। त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्रजी, टीईटीचे विषय बोलतोय मी। त्यानंतर तिसरा विषय आपण कंपल्सरी CDP बाल मानसशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम जे काय आहे ते। त्यानंतर चौथा विषय आहे मित्रांनो अंकगणित,
त्यानंतर 5वा विषय आहे EVS पर्यावरण अभ्यास. याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, चालू घडामोडी सर्व प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता हा टीईटी पेपर 1 चे 5 विषय झाले. याच्यामध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे पेपर 2 साठी त्याला सामाजिक शास्त्र हा विषय निवडावा लागतो. ज्याचं BA झालेलं आहे त्या लोकांना पेपर 2 मध्ये, आणि ज्याचं मॅथ सायन्स आहे त्याला मॅथ अँड सायन्स हा विषय निवडावा लागतो. आता मला एक सांगायचंय, आता हे जे काही विषय आहेत ते तुम्हाला TAIT एक्झामला फायदेशीर ठरू शकतात का, यस का नाही, आता याचे विषय मी तुमच्या पुढे ठेवतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनुक्रमणिका नसते बरं का, लक्षात घ्या. आता ही स्पर्धा परीक्षा आहे, आपण जे काही सिलेबस केला आतापर्यंत, काही जे एज्युकेशन घेतलं ते एज्युकेशन वेगळं आणि हा सिलेबस वेगळा. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला हे विषय परफेक्ट करावे लागतात. मार्क चांगले आले तरच आपण शिक्षक होणार आहोत. ठीक आहे. आता या विषयामध्ये सुद्धा मराठी, आता तत्पूर्वी मी सांगेन TAIT चे लाईव्ह क्लास चालू आहेत, प्लस तुम्हाला तुमच्या सोयीनुसार रेकॉर्ड सुद्धा बघता येतो. या सर्व विषयाच्या नोट्स, म्हणजे TET असू द्या, टेट असू द्या, सर्व विषयाच्या नोट्स इन्क्लुडेड असतील. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. TET व महाटेट एक्झामचे दोन्ही क्लासेस आपले चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हवा आहे त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप करायचं या नंबरवर. मित्रांनो, TAIT च बघू आपण आता. TAIT मध्ये असे 2 पार्ट पडतात. इकडे बुद्धिमत्ता पार्ट पडतो. बुद्धिमत्ता या घटकासाठी त्यांनी दिलेले आहेत 80 गुण. बुद्धिमत्ता घटकासाठी किती गुण दिले? 80 गुण दिलेले आहेत. त्यानंतर इकडले विषय लिहून काढतो मी. इकडे तुम्हाला मराठी हा विषय कंपल्सरी असतो, कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय होता, शिक्षक होणार आहात. इंग्रजी कंपल्सरी असतं. उर्दूच्या लोकांना उर्दू असतं, कन्नडच्या लोकांना कन्नड असतं, तो भाग वेगळा आहे. मराठी, इंग्रजी, त्यानंतर तुमचं CDP म्हणजे कल आवड समायोजन असेल. कल आवड समायोजन, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थ्यांचे सर्व समस्यावर विचारले जाणारे प्रश्न असतात. त्यानंतर GS-GK म्हणजे GS-GK चालू घडामोडी व सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र व तुम्हाला ज्ञान काय आहे या म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या शिक्षणामधलं काय ज्ञान आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला हा विषय ठेवलेला असतोच म्हणतोय मी. त्यानंतर असतं अंकगणित. या सर्व विषयासाठी विचारात घेतलं तर 120 गुण असतात आणि या बुद्धिमत्तेसाठी 80 गुण असतात. मित्रांनो, हा 2 तासाचा संपूर्ण पेपर ऑनलाईन असतो आणि ह्या 2.5 तासाचा संपूर्ण 150 मार्काचा पेपर हा ऑफलाईन असतो. नाही सॉरी, हा पेपर ऑफलाईन असतो. या दोन्ही पेपर मध्ये कुठेही तुम्हाला हे निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसते, नकारात्मक गुण नसतात. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय मित्रांनो, तुम्ही TETचा अभ्यास केला, TETतलेच विषय टेट एक्झामला आहेत का बघा बरं. मराठी निवडली, इकडे सुद्धा मराठी आहे. इंग्रजी निवडली, इकडे सुद्धा इंग्रजी आहे. CDP निवडलं, इकडे सुद्धा CDP आहे. फर्स्ट पेपरला अंकगणित आहे, इथं सुद्धा अंकगणित आहे. पर्यावरण फर्स्ट पेपरला आहे, इथे सुद्धा आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्र आहे, तर GS-GK सारखे विषय आहेत. मॅथ आहे, सायन्स आहे, मॅथच जुळाभाऊ बुद्धिमत्ता घटक व अंकगणित आहे. म्हणजेच लक्षात आलं असेल तुम्हाला, तुमचा सिलेबस हा TET वर्सेस स्टेट एक्झामचा कंपॅरिझननी 80-90% सारखाच आहे. तुमचे विषय सारखे आहेत, विषय परफेक्ट करणं गरजेचं आहे. आता जर परीक्षा कोण घेतो तर मित्रांनो, परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषद ही परीक्षा घेतं. याचं निश्चितपणे सांगता येत नाही. ओके, याचं निश्चितपणे सांगता येत नाही. अगोदर याच्यात 2 एक्झाम झालेले आहेत, 2017 व 2022 मध्ये. महापरीक्षा एकदा घेतलेली आहे आणि दुसरी एक्झाम IBPS पॅटर्ननी झालेली आहे.
भविष्यामध्ये ही परीक्षा IBPS किंवा महाराष्ट्र परीक्षा परिषद या दोन्ही पैकी एकाकडे याचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. ते कॉन्ट्रॅक्ट फक्त 1.5-2 महिने अगोदर मिळतो. त्यामुळे या दोन्ही पद्धतीत विषय आपले क्लिअर झाले पाहिजेत, विषयामध्ये गुण आले पाहिजेत. मित्रांनो, आता पासिंग मार्क काय असतात त्याच्यावर सुद्धा बोलतो मी तुम्हाला. बघा, पासिंग मार्कचा जर विचार केला, TET ला ओपनच्या विद्यार्थ्याला 83 व ओपनच्या विद्यार्थ्याला 90, कास्टच्या विद्यार्थ्याला 83 मार्क घ्यावे लागतात. आता या TAIT एक्झाम मध्ये मार्क किती पडले म्हणजे आपण सिलेक्ट होऊ, हा जो काही तुमचा प्रश्न आहे त्यावर मी एकच बोलेल, तुमचं मेरिट लागतं. जसा पेपर असेल तसं मेरिट लागत असतं, लक्षात घ्या. जशा जागा असतात तसं मेरिट लागतं, जसं एज्युकेशन असेल तसं मेरिट लागतं. आता मागच्या भरतीमध्ये TAIT एक्झाम मध्ये 88 मार्काचा सुद्धा सिलेक्ट झालेला आहे. किती? एकूण 200 पैकी 88 मार्काचा सुद्धा सिलेक्ट झालेला आहे. तोच विद्यार्थी, त्याचं एज्युकेशन डळमळीत असेल किंवा TET पास नसेल, तो 120 मार्काचा सुद्धा घरी बसलेला आहे. याच्यामध्ये कुठल्या कास्टला कमी मेरिट लागतं, कुठल्या कास्टला जास्त मेरिट लागतं. 88 मार्काचा SBC कास्टचा होता विद्यार्थी. कुठला होता? SBC कास्टचा होता. म्हणजे कास्टचा त्याला फायदा झालेला आहे. 88 मार्काला तो शिक्षक झालेला आहे. आणि 120 वाला TET पास नाही, सेकंड पेपरची TET पास नाही, त्याला संस्थेवर झगडत राहावं लागतं. म्हणून तो संस्थेवर काही शक्य झालं नाही, इंटरव्ह्यू मध्ये बसला नाही. म्हणजे मला काय असं म्हणायचं ते लक्षात आलं असेल. इंटरव्ह्यू म्हणजेच काय ते तुमच्या लक्षात आलंय. मी लाईव्ह मध्ये काय बोलणार नाही त्या गोष्टीवर. पण 120 मार्क असून सुद्धा तो घरी बसलेला आहे. आता मित्रांनो, तयारी करत असताना काय करणं गरजेचं आहे? तुमच्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे साधे सुधे कुठलेही छोटे मोठे मित्रांनो क्लास लावून टाका. आता मी जे काय मार्गदर्शन करतो, आज मला साधारण या क्षेत्रामध्ये 2017 पासून ते 2024 कंप्लीट झाले, म्हणजे 25 उजळले. 8 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये काम करतो. किती? 8 वर्ष झालं. कंटिन्युटी आहे. विद्यार्थ्यांचं फोकस आपल्या ग्रो अकॅडमीवर खूप विश्वास आहे. त्यामुळे 8 वर्षामध्ये अनेक शिक्षक, हजारो शिक्षक आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. 2017ची महापरीक्षेने घेतलेली TAIT एक्झाम असेल, त्यानंतर 2022ची IBPS पॅटर्नने घेतलेली एक्झाम असेल, मधल्या जेवढ्या काही 2017 मध्ये झालेल्या TET एक्झाम असेल, या सर्व विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आपले आता जर बघितले, फक्त 2 वर्षामध्ये 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलोय आपण ऑनलाईन क्षेत्रामध्ये. आपले अनेक व्हिडिओ आता सध्या जर बघितलं 1600 ते 1700 व्हिडिओ माहितीचे व तसेच अंकगणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसून येतील. अगदी पॅटर्ननुसार शिकवलं जातं. आपला हंगामी क्लास नाही आहे मित्रांनो. त्यामुळे आपला क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. सर्वात प्रथम लाईव्ह क्लास असेल, पूर्णपणे डिजिटल बोर्डवर शिकवलं जाईल. प्लस तुम्हाला तुमच्या वेळेनुसार रेकॉर्ड सुद्धा भेटणार आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना वाचन करायला नोट्स सुद्धा असतील. त्याच्यामध्ये 1000-2000 अशा अनेक सर्व विषयाच्या MCQ सहित नोट्स तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो. तुम्हाला फक्त भरायची लाईव्ह क्लासची फीस, त्याच्यामध्ये रेकॉर्ड सुद्धा फ्रीमध्ये, नोट्स सुद्धा फ्रीमध्ये भेटणार आहे मित्रांनो. कोर्सची फीस अगदीच रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी आहे मित्रांनो. या कोर्सला तुम्ही 1 वर्षाचं, 6 महिन्याचं, 4 महिन्याचं, 3 महिन्याचं, 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन आपल्या ज्या काही आर्थिक घडामोडीनुसार आपण घेऊ शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला या परीक्षेमध्ये मार्क मिळवता येणार नाही. त्यामुळे अभ्यासक्रमावर व्यवस्थितरित्या फोकस करणं गरजेचं आहे. आता शेवटी जाता जाता आपलं चुकतं काय? येऊ दे रे परीक्षा, आल्यानंतर बघू. हा पहिला मुद्दा चुकला. दुसरा मुद्दा, आपण या परीक्षेला सिरियस घेतलं नसल्यामुळे आपलं मेरिट हे अगदीच 3.38% लागलेलं आहे. 11,000 लोक 3.5 लाखापैकी फक्त 11,000 लोक पास झालेले. याचं कारण शोधा. आपण कुठल्या गटात आहोत हे लक्षात घ्या. आपण अभ्यासाला लागला असतात तर 11,000 लोक संख्येमध्ये 11,000 ज्या काही भरती आता प्रक्रियेमध्ये 11,000 लोक जे काही TET पास झाले त्या लोकांमध्ये आपलं सुद्धा नाव असलं असतं.
आता बरेच लोकांची दुःखद बाब अशी आहे, मित्रमैत्रिणी लागून गेले, रखडलेले लोक खूप लागलेले आहेत. आपण लागण्यासाठी प्रयत्न करत नाही म्हणून आपण मागे पडलेलो आहोत. ठीक आहे, माझ्याकडे जाता जाता एकच सांगेन, 22-23व्या वर्षी सुद्धा शिक्षक झालेले आहेत. आणि मित्रांनो, शेवटचा टप्पा मागच्या भरतीमध्ये 43 वर्ष वयाचे सुद्धा शिक्षक झालेले आहेत. अजून फेज 2 राहिलेला आहे. या फेज 2 मध्ये बरेच विद्यार्थी अजून शिक्षक होतील. साधारण आपण मागच्या शिक्षक भरतीमध्ये 2000चा टप्पा ओलांडणार आहोत. हा माझा रिझल्ट आहे मित्रांनो. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा, येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. क्लास जर तुम्ही माझ्या चॅनलवरले व्हिडिओ आवडले तर क्लास जॉईन करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. या पलीकडे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला आणि येणारी प्रत्येक माहिती मिळवत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.